राज्य उत्पादन शुल्काने मोठी कारवाई पुण्यात केलेली आहे। आपल्याबरोबर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंग राजपूत आहे। आपण जर पाहिलं तर 5 लाखाच्या वरती हा बनावट माल जो आहे तो गोव्यामधून आलेला होता आणि तो जप्त करण्यात आला। आपण पूर्ण माहिती घेणार आहोत। सर, काय ही सगळी कारवाई आहे? अंदाजे हा कधीपासून सगळा प्रकार सुरू होता? 31 आणि नाताळच्या अनुषंगाने एक्साईज विभागाकडनं 17 पथकं निर्माण करण्यात आलेली होती। त्या 17 पथकाच्याद्वारे रात्रीच्या गस्ती संशयित वाहनांची तपासणी केली जात होती। त्यामध्येच एक प्रकार आढळून आला की बेबीवाडी भागामध्ये 15 बॉक्स गोवा लिकर बनावटीचे असल्याची आमचे याच विभागाचे निरीक्षक कटकम आणि प्रशांत दळवी दुय्यम निरीक्षक यांना माहिती मिळाली। त्या अनुषंगाने त्यांनी सदरची कारवाई केलेली आहे। यामध्ये जवळपास 1250पेक्षा जास्त बॉटल्स जप्त करण्यात आलेल्या गोवा बनावटीच्या, जे की पूर्णपणे कर चुकून हे आणलं गेल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं। यामध्ये 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत, 2 संशयित आहेत ते फरार आहेत आणि यापुढचा तपाससुद्धा सुरू आहे। सर, आपण किती पथकं तयार केलीत या नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि कशी कारवाई केली? विभागामार्फत 50 अधिकारी आणि जवळपास 100पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे जवळपास 17 असे मिळून 17 पथकं तयार करण्यात आलेली आहेत। ते जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये कार्यरत आहेत। त्यामध्ये रात्रीच्या गस्ती असतील, चेक नाके, तात्पुरत्या स्वरूपाचे चेक नाके असतील किंवा या जिल्ह्यामध्ये जे काही रूट्स येतात, जसे प्रत्येक जिल्हा सातारामधून येतो, नाशिकवरनं, मुंबईवरनं किंवा तामिनी घाट वगैरे अशा बऱ्याच ठिकाणच्या रूट्समधनं जे काही छुप्या पद्धतीने जे लिकरची तस्करी होऊ शकते, अशा सर्व संशयित स्थळावरती आमच्या विभागाचे चेक नाके तात्पुरत्या स्वरूपात तैनात करण्यात आलेले आहेत। सर, किती कारवाया झाल्यात आत्तापर्यंत आणि एका महिन्यातल्या सगळ्या कारवायात अजून 2 दिवस बाकी? 223पेक्षा जास्त कारवाया कालपर्यंत झालेल्या आहेत। यामध्ये जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि जवळपास 35 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत या नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर। सर, अंदाजे सगळ्यात हायेस्ट जे आहे ते पुणा विभागाचं हायेस्ट आहे। सगळ्यात मोठा निधी जो आपण म्हणतो शुल्क जे आहे सरकारला जमा केलं आहे, आता त्याच्यात अजून किती भर पडणार? यामध्ये जर क्राईमचं जर तुम्ही सीजर बघत असाल तर क्राईमचं आत्तापर्यंत एप्रिल ते या कालच्या तारखेपर्यंत 14 कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। जवळपास 350 वाहनं आम्ही जप्त केलेली आहेत या क्राईमच्या अनुषंगाने। त्यामध्ये जवळपास 2500पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एप्रिल ते डिसेंबर 25-26 डिसेंबरपर्यंतची गोष्ट आहे। नक्की आपल्यासोबत पोलीस अधीक्षक होते, त्यांनी संपूर्ण या संदर्भात माहिती दिली। एवढेच विकी कांबळेसह सागर आवड, जी 24 तास पुणे।